दिल्लीला जाण्याची शक्यता कमी आहे। मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या दौऱ्यावर। नितीन गडकरी आणि राजनाथ सिंह यांची घेतली भेट। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट। अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर नार्वेकर दिल्लीमध्ये। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि इतर नेत्यांचीही नार्वेकरांनी घेतली सदिच्छा भेट। भाजपचे राज्यसभेचे खासदार अजित गोपछडे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट। पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत मराठवाड्यामधील कृषी, सिंचन, रेल्वे आणि महामार्ग रस्त्यांसंदर्भात दिलं निवेदन। फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांमध्ये काल खाते वाटपावरती 1.5 तास चर्चा। मात्र कोणताही तोडगा निघालेला नसल्यानंच दिल्लीवारी, सूत्रांची माहिती। शिवसेनेमध्ये अंतर्गत कलह असून काही आमदारांचा माजी मंत्री केसरकर, सत्तार, दादा भुसे, गुलाबराव पाटील, संजय राठोड यांना विरोध असल्याची माहिती। कामं होत नाहीत, केवळ आश्वासनं मिळतात, आमदारांची तक्रार, सूत्रांची माहिती। शिवसेनेला 12 मंत्रिपद मिळण्याची शक्यता। चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट आणि बैठकीच्या वेळी बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं शिंदेंसोबत फोनवर बोलणं करून दिल्याची माहिती। नगर विकास खातं शिंदेंना मिळणार असल्याची सूत्रांची माहिती। 14 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तारासाठी शपथविधी होण्याची शक्यता। मराठी चित्रपटसृष्टीमधील कलाकार मंडळींनी देवगिरी निवासस्थानी घेतली अजित पवारांची भेट। सांस्कृतिक खातं राष्ट्रवादीकडे द्या, अजित पवार यांच्याकडे सर्व कलाकारांची मागणी। दिल्लीतल्या यादीची भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना प्रतीक्षा। काही खात्यांबाबत महायुतीमध्ये समन्वय होत नसल्यानं भाजपची यादी लांबणीवर। दिल्लीतून अद्याप भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना विचारणा झाली नसल्याची सूत्रांची माहिती। भाजप महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीमध्ये। विधानसभेमधील दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीमधील काही खासदार भाजपच्या संपर्कात। लवकरच महाविकास आघाडीमधील काही खासदार राजीनामा देण्याची शक्यता। विधानसभेमधील विरोधी पक्षनेतेपद ठाकरेंच्या शिवसेनेला दिल्यास विधान परिषदेमधील विरोधी पक्ष नेतेपदावरती काँग्रेस दावा करणार, सूत्रांची माहिती। विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीकडून अद्याप अर्ज नाही। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची माहिती। विरोधी पक्षनेतेपदासाठी विरोधकांकडे आवश्यक संख्याबळ नाही। ईव्हीएमच्या विरोधात राज्यामध्ये आणि दिल्लीतही विरोधक आक्रमक। इंडिया आघाडी शुक्रवारी सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता। निवडणूक आयोगाकडून पडताळणीमध्ये एकही त्रुटी नसल्याचा पुनरुच्चार। ईव्हीएमच्या संदर्भात 104 उमेदवारांचे 95 मतदारसंघामधून अर्ज। शंका असलेल्यांना भारत इलेक्ट्रिकल कंपनीच्या इंजिनियरची वेळ दिली जाईल। यावेळी शंका दूर करण्याचं काम केलं जाईल। अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांची माहिती। काही लोक ईव्हीएम बाबत रान पेटवतायत, मात्र याला कुठलाही कायदेशीर आधार नाही। पराभूत झाल्यामुळे अशा रीतीनं भांडवल करणं आणि सामान्य जनतेची दिशाभूल करणं योग्य नाही। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची विरोधकांच्या आंदोलनावरती प्रतिक्रिया। पैशाच्या जोरावरती भाजप लोकशाही धोक्यामध्ये आणतंय। भाजपच्या ऑपरेशन लोटसवरती नाना पटोले यांची टीका। पैशाच्या जोरावर भाजप काहीही करू शकतं। भाजपच्या मिशन लोटसवरती संजय राऊत यांची प्रतिक्रिया। काँग्रेसच त्यांच्या आमदार आणि खासदारांकडे दुर्लक्ष करते। आपले लोक सांभाळताना येणं हे महाविकास आघाडीचं अपयश। भाजपच्या ऑपरेशन लोटसवरती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। विरोधी पक्षाच्या राजकारणाला त्यांचेच आमदार, खासदार वैतागलेले आहेत। शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांचा दावा। भाजपला लोकशाही जिवंत ठेवायची नाही, त्यांना हुकुमशाही आणायची आहे। भाजपच्या ऑपरेशन लोटसवरती विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल। नागपूर अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे पहिल्या दिवसापासून सहभागी होणार। मुंबईमधल्या विशेष अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे अनुपस्थित होते, मात्र नवीन सरकारच्या नागपूरमधल्या अधिवेशनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती विधिमंडळ सचिवालय नागपूरमध्ये दाखल। उद्यापासून प्रशासकीय कामाला होणार सुरुवात। नागपूरच्या विधानभवन परिसरातील तयारी अंतिम टप्प्यामध्ये। नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये मंत्र्यांच्या मदतीसाठी क्यूआर कोडची सेवा। मंत्र्यांचे बंगले, आमदार निवासी खोल्या अशा विविध ठिकाणी हे क्यूआर कोड लावण्यात आले।
शरद पवारांच्या विरोधात वक्तव्य केल्या प्रकरणामध्ये पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा. शरद पवार पक्षाचे प्रवक्ते अमोल मातेले यांची पोलिसांकडे निवेदनाच्या द्वारे मागणी. मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाच्या प्रमुखपदी रामेश्वर नाईक यांची नियुक्ती. यापूर्वी रामेश्वर नाईक यांच्याकडे होती उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची जबाबदारी. सचिव श्रीकर परदेशी यांनी दिलं नियुक्तीपत्र. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मनसे सज्ज. नाशिकमध्ये मनसेकडून संवाद सप्ताहाचं आयोजन. येणाऱ्या निवडणुकांसाठी सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं जाणार. अकोला जिल्ह्यातल्या अकोट तालुक्यातील असेगाव बाजारचे जिल्हा परिषद सदस्य गजानन पुणकर हे शिवसेनेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये केला पक्षप्रवेश. मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणामध्ये आणखी एकाला अटक. प्रतीक घुले असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव. उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू, पोलिसांची माहिती. बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन करा. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांची मागणी. राष्ट्रवादीचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी घेतली देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट. मसाजोगमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची झाली होती हत्या. आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची वैयक्तिक कारणामधून हत्या. हत्येसाठी त्यांच्या शेजाऱ्यानं 5 लाखांची सुपारी दिल्याची माहिती. या प्रकरणामध्ये 5 पैकी 3 जणांना अटक. सतीश वाघ यांचं अपहरण आणि हत्या प्रकरणामध्ये एका तासात घडल्याचं तपासातून समोर. ज्या गाडीनं सतीश वाघ यांचं अपहरण केलं ती गाडी अवघ्या तासाभरामध्येच मृतदेह टाकून जात असल्याचं सीसीटीव्हीतून समोर. राहुरीमधल्या बहुचर्चित वकील दाम्पत्य हत्याकांडमधील माफीच्या साक्षीदाराचा कोर्टात कबुली जबाब. दोघांचे मृतदेह साडीमध्ये गुंडाळून विहिरीत फेकल्याची दिली कबुली. आज उलट तपासणी. परभणीमध्ये आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तोडफोड. महिला आंदोलकांनी कार्यालयातील काचा आणि इतर साहित्य फोडलं. पोलिसांनी केलं होतं शांतता राखण्याचं आवाहन. परभणीमध्ये संतप्त महिला आंदोलकांकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनातही तोडफोड. दरवाजे आणि खिडक्यांच्या काचा आणि इतर साहित्याचीही केली तोडफोड. परभणीमध्ये आतापर्यंत 7 बसेसची तोडफोड. अनेक वाहनं आणि दुकानांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान. जालना मार्गे परभणी आणि जिंतूरला जाणाऱ्या जवळपास 15 एसटी बसेस मंठा इथे थांबवल्या. परतूर आणि अंबड आगारातील परभणीकडे जाणाऱ्या 7 बस फेऱ्याही रद्द. खबरदारी म्हणून एसटी महामंडळाचा निर्णय. परभणीमध्ये आंबेडकरी जनता आक्रमक. 20वा कॉर्नर परिसरामध्ये बंद दुकानाच्या बाहेरील साहित्य आणि बोर्ड फोडले. काल आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर संविधान शिल्पाची झाली होती विटंबना. संविधान पुस्तिकेच्या शिल्पाची विटंबना केल्याच्या निषेधार्थ परभणी बंदला हिंसक वळण. 20वा कॉर्नर परिसरात जाळपोळ, गाड्यांची तोडफोड, तर पोलिसांच्या गाड्यांवरही आंदोलकांकडून दगडफेक. आंदोलकांना पांगवण्यासाठी परभणीमध्ये पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. संविधानाचा अपमान करणाऱ्यांना फाशी द्या, आंदोलकांची मागणी. परभणीमध्ये दगडफेक करणाऱ्यांवरती पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज. शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात. परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर असलेल्या संविधान पुस्तिकेच्या शिल्पाची विटंबना. घटनेच्या निषेधार्थ आज बंदची हाक देण्यात आली होती. परभणीमध्ये जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या नेतृत्वामध्ये पोलीस प्रशासन आणि आंबेडकर अनुयायांची बैठक. जिल्हाधिकाऱ्यांनी दिले जमावबंदीचे आदेश. परभणीमधल्या घटनेच्या निषेधार्थ वसमतमध्ये आंबेडकरी अनुयायांचा मोर्चा. वसमतमध्ये पुकारला कडकडीत बंद. आरोपींवरती कठोर कारवाई करण्याची केली मागणी. परभणीमध्ये घटनेचा निषेध करत प्रकाश आंबेडकर यांच्याकडून वंचितच्या कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन. 24 तासात समाजकंटकांना अटक न केल्यास परिणाम भोगावे लागतील, आंबेडकरांचा इशारा. परभणीमधला प्रकार म्हणजे राष्ट्रद्रोह. घटनेमागे सरकार असल्याचा संशय, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका मांडली पाहिजे. परभणीमधल्या घटनेवरती आनंदराज आंबेडकर यांची प्रतिक्रिया. परभणीमधील कृत्य माथे पूर्ण केलंय, मात्र कायदा हातात घेऊ नका. सामाजिक सलोखा बिघडेल अशी कृत्य करू नका, गिरीश महाजन यांचं आवाहन. परभणी जिल्ह्यामध्ये शांतता राखा. हिंसाचारानंतर
भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांचं आवाहन. परभणीमधील आरोपी पोलिसांच्या अटकेमध्ये, त्यामुळे कार्यकर्त्यांनी शांततेमध्ये आंदोलन करावं. रामदास आठवले यांचं आवाहन. तर आरोपींवरती कठोर कारवाईची केली मागणी. पोलीस दल आणि प्रशासनानं तात्काळ योग्य कारवाई केली असती तर परभणीमधली परिस्थिती चिघळली नसती. विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. तर संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यांवरती कठोर कारवाईची वडेट्टीवारांची मागणी. भारताच्या हद्दीमध्ये बेकायदेशीररित्या मासे पकडण्यासाठी आलेल्या 2 बांगलादेशी मच्छीमार नौका ताब्यात. 78 मच्छीमारांना भारतीय तटरक्षक दलानं केली अटक. मुंबईमध्ये अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात पोलीस ऍक्शन मोडवर. अंधेरीतून एका बांगलादेशी नागरिकाला अटक. त्याच्या संपर्कात इतर कुणी आहे का याचाही तपास सुरू. अमरावतीमध्ये वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना परत पाठवा, अन्यथा आम्ही शोध घेऊ आणि चोप देऊ, त्यांना परत पाठवू. शिवसेना ठाकरे गटाचा इशारा. या संदर्भात पोलीस आयुक्तांना दिलं निवेदन. नवीन वर्षामध्ये सलूनचे दर 20 ते 30% वाढणार. महाराष्ट्र सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशनचा निर्णय. कुर्ला बस अपघात प्रकरणामध्ये आरोपी संजय मोरेनं क्लच समजून एक्सिलेटरवरती पाय दिल्यानं अपघात झाला. केवळ 10 दिवसांच्या प्रशिक्षणावरती संजयला मोठी बस चालवायला दिल्याची सूत्रांची माहिती. सातारा जिल्हा न्यायालयातील सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह 3घांवरती गुन्हा दाखल. फिर्यादीच्या वडिलांना जामीन देण्यासाठी 5 लाखांची केली होती मागणी. सातारा अँटी करप्शन विभागाची कारवाई. कांद्यापाठोपाठ फळबाग लागवड पीक विमा उतरवण्यासाठी मोठा घोटाळा. राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये फळबाग लागवड क्षेत्र असताना देखील विमा उतरवल्याचं आलं समोर. 5 दिवसांच्या बंदनंतर अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यवहार सुरू. 2 दिवसांमध्ये 7,000 क्विंटलहून अधिक सोयाबीनची खरेदी. सोयाबीनला 4,300 रुपये प्रति क्विंटलचा भाव. श्रीलंकेनं कांद्यावरील 20 रुपये आयात शुल्क कमी केल्यानं भारतीय कांदा निर्यातीला चालना. लासलगावमधून श्रीलंकेसाठी नवीन लाल कांद्याची निर्यात सुरू. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्वारीचे भाव घसरले. गेल्या वर्षी ज्वारीला 5,000 रुपयांचा दर होता, मात्र यंदा 1,800 रुपये प्रति क्विंटल एवढाच भाव असल्यानं शेतकरी नाराज. अहिल्यानगरच्या शासकीय रुग्णालयामध्ये बनावट औषध साठा नसल्याची रुग्णालय प्रशासनाची माहिती. अनेक रुग्णालयांमध्ये औषधांचा बनावट साठा आढळल्यानंतर राज्यातील सर्व रुग्णालयांना दिले होते तपासणीचे आदेश. अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयाच्या समोर सावली दिव्यांग संघटनेचे बाबासाहेब महापुरे यांचं आमरण उपोषण. बोगस दिव्यांग प्रमाणपत्रासंदर्भात मागवलेली कागदपत्र मिळत नसल्याचा आरोप. मनमाड ते इंदोर रेल्वे मार्गाअंतर्गत केंद्र सरकारची बोरविहीर ते नरडाणा या पहिल्या टप्प्यातील मार्गाला मंजुरी. मात्र रेल्वे मार्गाच्या कामासाठी शेतजमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध. माजी पोलीस महासंचालक आणि काँग्रेस नेते संजय पांडे यांची ठाण्यामध्ये चौकशी. खोट्या केसेसच्या धमक्या देऊन पैसे उकळल्याचा पांडे यांच्यावरती आरोप. व्यावसायिक संजय पुनमिया यांनी केली होती तक्रार. मोवाड नगर परिषदेचे 50% कर्मचारी कागदोपत्री कामावर हजर, प्रत्यक्षात मात्र गैरहजर. काटोलचे आमदार चरण ठाकूर यांच्या पाहणी दौऱ्यामध्ये प्रकार उघड. बजावली कारणे दाखवा नोटीस. नाशिकमध्ये मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अंतर्गत नियुक्त केलेले शिक्षण सेवक मानधनापासून वंचित. मानधन देण्याच्या मागणीसाठी शिक्षकांचं आंदोलन. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याचं काँक्रिटीकरण केलं जाणार. नदी प्रदूषण, आरोग्य आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांनाही प्रशासनाकडून प्राधान्य दिलं जातं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.